उद्या आहे रामनवमी. रामनवमी घरातल्या घरात कशी साजरी करावी, त्याचबरोबर कोणते मंत्र, कोणते स्तोत्र म्हटले पाहिजे, पूजा मांडणी कशी केली पाहिजे, याची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये असणार आहे. चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडवा ते रामनवमी ही चैत्र नवरात्री असते, त्यालाच राम नवरात्री असं सुद्धा म्हटलं जातं. उद्या रामनवमी आहे. या दिवशी प्रभू रामचंद्र यांचा जन्म झालेला आहे, म्हणून आपल्याला उद्या प्रभू रामचंद्र यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर जशी जमेल तशी पूजा मांडणी सुद्धा आपल्याला करायची आहे. तर मी तुम्हाला आधी पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. एक कर्तव्यदार किंवा आदर्श पुरुष म्हणून आपण प्रभू रामचंद्र यांचं नाव घेत असतो. म्हणजे त्यांनी आपल्या माता कैकेयीच्या सांगण्यावरून 14 वर्षे वनवास भोगलेले, पितेच्या आज्ञेनुसार त्यांनी 14 वर्षे वनवास केलेले पत्करणारे असे आपले प्रभू रामचंद्र होते. यांच्यासाठी जशी जमेल तशी सेवा आपल्याला उद्या करायची आहे. उद्या रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे, तर आपल्याला 12:39 प्रभू रामचंद्र यांचा पाळणा आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे. आरती आपण म्हणू शकतो. म्हणजे जशी जमेल तशी सेवा उद्या तुम्हाला करायची आहे. तर मी तुम्हाला आधी पूजा मांडणी कशी करायची ते सांगते. तर लक्षात घ्या, तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे. चौरंगाच्या खाली तुम्ही स्वास्तिक, हळदी कुंकवानं काढू शकता, तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही अक्षदानं सुद्धा स्वास्तिक काढू शकता. तुम्हाला अक्षदानं स्वास्तिक काढायचं आहे, चौरंगावरती ठेवायचं आहे. त्या चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. नंतर चौरंगावर सुद्धा अक्षदा आपल्याला 2-4 ठेवायचे आहेत. नंतर जो रामाचा फोटो असेल, रामाचा फोटो घ्या. तुमच्याकडे रामाची मूर्ती असेल तर रामाची मूर्ती घ्या. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून, गंगाजल असेल गंगाजलनं पुसा किंवा पाण्याने पुसा, किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजलानं तुम्हाला तो फोटो स्वच्छ करायचा आहे. नंतर तुम्हाला अक्षदाच्या वरती आपल्याला तो फोटो ठेवून द्यायचा आहे. लाल चंदन असेल किंवा पिवळं चंदन असेल किंवा अष्टगंध असेल तो आपल्याला त्या फोटोला लावायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादं फूल असेल, पिवळ्या रंगाचं फूल असेल, लाल रंगाचं फूल असेल किंवा तुमच्याकडे जर हार उपलब्ध, फुलाचा हार जर उपलब्ध असेल तर तो हार आपल्याला त्या फोटोला घालायचा आहे. त्याच्या म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि फोटोच्या उजव्या साईडला कळश स्थापना करायची. तुम्हाला सर्वांना माहिती की कळश स्थापना कशी केली जाते. तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्या. अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर हळदी कुंकू तुम्हाला त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुर्वा, एखादं फूल त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे. वरती तुम्हाला आंब्याचे पानं असतील तर आंब्याची पानं ठेवा किंवा तुमच्याकडे विड्याचे पानं असतील म्हणजेच नागिलीची पाने असतील तर ते तुम्हाला 5-7 ठेवायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचं आहे. नारळावर स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकाने. अशा पद्धतीने आपल्याला कळश स्थापना करायची आहे. नंतर तुम्हाला चौरंगावर ज्यावेळेस तुम्ही रामाच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला ज्यावेळेस कळश ठेवायला त्याच्या खाली अक्षदा म्हणजे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा तुम्ही गहू ठेवला तरी चालेल. नंतर तुम्हाला कळश त्या गव्हावर किंवा त्या तांदळावर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कळश स्थापना सुद्धा आपल्याला करायची आहे. नंतर माहिती असावं की कोणतीही सेवा गणपतीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची. तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची मूर्ती पूजेमध्ये ठेवू शकता. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर एखादी सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं म्हणत आपल्याला त्या सुपारीवर अभिषेक घालायचा आहे. नंतर तुम्ही 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि तुम्ही जी कळश ठेवलेला आहे त्याच्या समोरासमोर 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या. नंतर तुम्ही ती सुपारी किंवा गणपतीची मूर्ती तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहे. नंतर आपल्याला सुद्धा त्या गणपतीला सुद्धा अष्टगंध चंदन लावायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्या सुपारीला किंवा ती जी मूर्ती आहे त्याला. त्यानंतर आपल्याकडे माहिती असावं की गणपतीच्या पूजेला जो नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये खोबरं आणि गुळाचा वापर केला जातो. खोबरं घ्यायचं, त्याच्यावर थोडासा गुळ नसेल तर साखर ठेवून आपल्याला गणपतीच्या समोर तो प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. अशा रीतीने गणपतीची सुद्धा स्थापना आपल्याला करायची आहे. ते झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे फळं असतील, फळं तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर दोन्ही साईडला दिवा प्रज्वलित करायचा आहे. पूजा करायच्या आधीच तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, हे पण लक्षात घ्या. दोन्ही साईडला दिवे ठेवायचे आहेत. त्याचबरोबर दोन्ही दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही दिव्यांना सुद्धा 1-1 फुलं अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीर बनवू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला जमतील त्या गोष्टी तुम्ही करून नैवेद्य म्हणून प्रभू रामचंद्र यांना दाखवू शकता. त्याचबरोबर त्या प्रभू रामचंद्र यांच्या
प्रभू रामचंद्र यांना जो नैवेद्य दाखवला आहे त्याच्यावर तुम्ही तुळशीचं पान सुद्धा अर्पण करू शकता. अशा पद्धतीने नैवेद्य करायचा आहे. शिरा करा किंवा काहीही गोड करा किंवा तुम्ही साखर ठेवलात तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना आपल्या प्रभू रामचंद्र यांचा जन्म आहे किंवा आपल्याला 12:39 आपल्या घरामध्ये प्रभू रामांचा पाळणा जर म्हणायचा असेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घ्या. बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता. अभिषेक केल्यानंतर तुम्ही ती जी मूर्ती आहे ती सुद्धा तुम्ही गणपतीच्या साईडला, म्हणजे प्रभू रामचंद्र यांचा फोटो आहे त्यांच्या समोरासमोर अक्षदा किंवा 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावर ती मूर्ती ठेवू शकता. मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला 12:39 तेच मूर्ती घेऊन तुम्ही पाळणा सुद्धा रामाचा त्या मूर्तीला त्या पाळण्यामध्ये ठेवून तुम्ही रामाचा पाळणा म्हणू शकता आणि नंतर आरती सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने सुद्धा खूप जण बाळकृष्णाची मूर्तीवरच अभिषेक घालून आपल्या रामाचा पाळणा सुद्धा म्हणू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता. तुम्हाला समजलं असेल की 12:39 दरम्यान तुम्हाला आपल्या घरामध्ये रामाचा पाळणा म्हणायचा आहे किंवा पाळणा आपल्याला हलवायचा आहे. अशा पद्धतीने उद्या पूजा मांडणी करायची. ते झाल्यानंतर जवळपास जर रामाचं मंदिर असेल तुम्ही रामाच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता. एक लक्षात घ्या, रामाला जास्तीत कोणाची सेवा महत्वाची आहे किंवा आपल्याला जर रामाची सेवा आपण करतोय तर आपल्याला लवकर फळ जर भेटायचं असेल तर आपल्याला मारुतीची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणून तुम्ही मारुती स्तोत्र सुद्धा एक वेळा म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटते की मारुतीची जर सेवा आपण केली तर मारुतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते म्हणजे ती रामाची, म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्यासाठी मारुतीची सेवा खूप महत्वाची आहे. आणि मारुतींची सेवा जर आपल्याला करायची असेल, लवकर फळ जर पाहिजे असेल तर आपल्याला रामाची सुद्धा सेवा करायची असते. म्हणून उद्या रामनवमी दिवशी आपण जसं रामनवमीच्या दिवशी रामांसाठी आपण रामरक्षा स्तोत्रचं पाठ करणार आहोत किंवा 1 वेळा असेल किंवा 11 वेळा जर तुम्ही रामरक्षा स्तोत्र उद्या म्हणणार असाल तर तुम्हाला 1 वेळा मारुती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे. लक्षात घ्या, रामांसाठी मारुतीची सेवा खूप महत्वाची आहे. म्हणून आपल्याला 1 वेळा मारुती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे. तुम्ही म्हणता येत नसेल, तुम्हाला अवघड जर शब्द जात असतील मारुती स्तोत्र म्हणत असताना तर तुम्ही डायरेक्ट फोनमध्ये लावून देऊ शकता आणि ते ऐकू सुद्धा शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. आणि जवळपास जर रामाचं मंदिर असेल तर तुम्ही रामाच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता. जात असताना काहीतरी गोड घेऊन जावा. त्याचबरोबर जमत असेल तर तुम्ही कोणतेही फळ घेऊन गेला तरी चालेल. जवळ असेल रामाचं मंदिर तर तुम्ही रामाच्या मंदिरात उद्या नक्की जाऊ शकता. त्याचबरोबर कोणत्या सेवा करायच्या त्याच्यामध्ये रामरक्षा स्तोत्रचं 1 पाठ आपल्या घरामध्ये करायचं आहे. 1 पाठ करा किंवा 11 पाठ, म्हणजे तुम्हाला रामरक्षा स्तोत्र 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचं आहे. नंतर आपल्याला रामाची आरती सुद्धा आपल्या घरामध्ये करायची आहे. आणि मंत्रामध्ये ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः अशा पद्धतीने तुम्ही ही जी मंत्र मी सांगत आहे या मंत्राचा 1 माळ जप किंवा 11 वेळा म्हणला तरी चालेल. अशा पद्धतीने ही एक मंत्र आहे, ही मंत्र म्हणू शकता आणि जसं जमेल तशी पूजा तुम्हाला उद्या करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.